नमस्कार, माझं नाव कल्याणी। आजची आपली रेसिपी आहे पावभाजी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे भाज्या चॉप करून घेतल्या आहे। फ्लावर, बटाटा, शिमला मिरची, वाटाणा आणि पेस्टसाठी कांदा, टोमॅटो घेतले आणि गार्निशिंगसाठी आपली कोथिंबीर घेतलेली आहे। हे बघा, मी कांदा टोमॅटोची इथे पेस्ट करून घेतली आहे। एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतला आहे आपण इथे। चला तर मग आपण फोडणी देऊया। कढई तापत ठेवले, तेल तापले, आपले जिरे टाकलेत। आता आपण मोहरी टाकणार आहे। हे बघा तुम्ही, हे दोन्ही तडतडलं की मग आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची आहे। याच्यात कढीपत्ता टाकायचे, कढीपत्ता टाकला मी आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची, जेणेकरून ती गोल्डन ब्राऊन कलरवर अशी भाजली गेली पाहिजे। आणि त्यानंतरच आपल्याला आपली टोमॅटोची प्युरी याच्यात ॲड करायची आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता, मी आता कांद्याची पेस्ट ॲड करते। आणि अजून एक रिक्वेस्ट आहे, अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा। हे बघा तुम्ही बघू शकता, तर व्यवस्थित असं आपल्यालाही भाजून घ्यायचे। बघा या कलरची भाजून झाले। थोडंसं बटर मी ॲड केलं, जेणेकरून असं यम्मी असं स्ट्रक्चर येईल। आता इथे मी टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे। हे बघा, आता मी आपण मसाले टाकूयात। हळद टाकले मी थोडीशी आणि अर्धा एक चम्मच मी आपल्या घरचा लाल तिखट मसाला आहे तो टाकणार आहे। जास्त नाही टाकायचा आहे। तिखट किंवा स्पायसी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एक बघू शकता किती टाकायचे। आणि इथे पावभाजी मसाला टाकते, 2 मोठे चम्मच मी इथे पावभाजी मसाला टाकणार आहे। आता टाकणार आहे आणि नंतर सुद्धा टाकणार आहे। सो आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली पावभाजी खूपच छान यम्मी अशी लागेल। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फूड कलर ॲड करू शकता। हे बघा, भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत। कुकरला लावल्या होत्या, 2 शिट्ट्या घेतल्या होत्या मी। ते आता मस्त मॅशरने किंवा असंच पळीने तुम्ही मॅश करा आणि मग या भाज्या आपल्याला याच्यात ॲड करायच्यात। हे बघा तुम्ही पाहू शकता, मी पळीनेच मॅश केल्यात आणि याच्यात टाकल्यात। चवीप्रमाणे मीठ टाकले, बटर टाकले आणि कोथिंबीरने गार्निश केले। चला तर आता पावभाजी आपण पावाला दोन्ही साईडने बटर लावून घ्यायचं आहे आणि मस्त खमंग असे पाव भाजून घ्यायचे। तुम्ही हवं तर आपलं पावभाजीचा मसाला लावून पण तुम्ही हे पाव भाजू शकता। बघू शकता तुम्ही आपली भाजी किती सुंदर प्रकारे रेडी आहे। तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। या तर मग पावभाजी खायला। चला तर मग थँक्यू, धन्यवाद।